या संदर्भात बोलूया। सध्या धर्मेंद्र प्रधान यांनी हा जो राजीनामा दिलेला आहे त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात। या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर सरकार हे झुकलेलं सध्या बघायला मिळतं आहे। आणि एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत। मॅम, खरं तर एक मोठी बातमी आपण बघतो आहोत। गेले अनेक दिवस आपण या सगळ्याचं कव्हरेज करतो, वेगवेगळे टप्पे या आंदोलनाचे बघितले आणि एक मोठं यश देखील या आंदोलनाला येताना दिसतंय। जी मागणी होती ती पूर्ण झाली आहे। आणि मला वाटतं की ही मागणी जर सरकारने आता मान्य केली आहे म्हणजे आंदोलनाचं तर मोठं यश आहे, पण यातून एक लक्षात येते की सरकारला लक्षात आलं की आंदोलन जर थांबवायचं असेल तर आता दुसरा कुठलाही पर्याय नाही। कारण इतकी दिवस खरं तर ह्या मागणीनंच सगळ्यांनी सुरुवात केली होती आणि ही मागणी तरीही सरकार ऐकत नव्हतं। आपल्याला माहिती आहे की सोनम वांगचुक सारखी व्यक्ती देशात ज्यांच्याबद्दल एवढा आदर आहे, हे उपोषणाला बसले असताना सुद्धा सरकारनं ती मागणी मान्य केली नाही, पण ती आज केली। त्याचा अर्थ एकच आहे की शेवटी या मुलांनी जे सांगितलं की नॉन नेगोशिएबल ज्या काही त्यांच्या अटी होत्या त्यातली एक ही होती आणि त्यामुळे आता सरकारला हे मान्य करायला लागलेलं आहे। याचे राजकीय परिणाम सुद्धा अनेक असणार आहे, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे कॉकरोच जनता पार्टीची ही मागणी होती, दुसरीकडे काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधकांची ही मागणी होती। मात्र ही मागणी मान्य जी केली ती विरोधकांची केलेली नाहीये। चर्चा सातत्यानं कॉकरोच जनता पार्टी बरोबर होत असताना ही मागणी मान्य केली आहे, हे सुद्धा कुठंतरी नमूद व्हायला पाहिजे। कारण ह्यातून सरकार आणि विरोधक यांच्यामधली सुद्धा इक्वेशन बदलू शकते का, ह्याचा विचार सुद्धा मोदी सरकारनं केला असेल आणि तो विचार करूनच ही आंदोलनं जरी एकाच गोष्टीसाठी असतील, एकाच पद्धतीच्या मागण्या असतील, तरीही त्या ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या घडल्या त्यात सरकारनं कॉकरोच जनता पार्टीची मागणी मान्य केली आहे, हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे। अगदी मॅम, खरं तर वेगवेगळ्या मागण्यांसाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, मात्र या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे जेनझी पिढी भारतामधली ही रस्त्यावरती उतरलेली दिसली। मग त्यांचे पोस्टर्स असतील, त्यांचे ज्या काही घोषणाबाजी असेल, या सगळ्यामध्ये एकूणच आंदोलनामध्ये देखील काहीसं वेगळेपण आपल्याला अनुभवायला मिळालं। नक्कीच, आणि खरं तर ही जेनझीचं आंदोलन होतंच आणि जेनझी जे माध्यम वापरतं त्या सोशल मीडियामधनंच उभं झालेलं हे आंदोलन होतं आणि त्यामुळे देशामध्ये असं तर नाहीये की जेनझीचं अशा पद्धतीचं आंदोलन याआधी मोठं इतक्यात कधी झालेलं आहे। मात्र आपल्या देशामध्ये आपण बघितलं की सिव्हिल सोसायटीचे आंदोलनं झालेली आहेत आणि या सिव्हिल सोसायटीच्या आंदोलनांना बऱ्यापैकी यश मिळताना बघितलेलं आहे आपण। म्हणजे राजकीय पक्षांच्या आंदोलनांपेक्षा जास्त यश हे सिव्हिल सोसायटीच्या आंदोलनांना येत असतं। एका पद्धतीनं हे तरुण सिव्हिल सोसायटीचंच आंदोलन होतं आणि त्याला आता आपण यश मिळताना बघतोय। अगदी एक म्हणजे वेगवेगळे मतप्रवाह या सगळ्या राजीनाम्याच्या गोष्टींच्या नंतर बघायला मिळतात। काही जण म्हणतात की राजीनामा झालाय म्हणजे आता थांबायला नको, तर त्यांना शिक्षा होणं किंवा पुढे पूर्ण सिस्टीम बदलणं, या सगळ्या पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था आणि सगळ्या गोष्टी बदलणं हे देखील आवश्यक आहे असं बोललं जात आहे। तर कसं विश्लेषण करता येईल याचं? तर नीटचा जी पहिली परीक्षा होती ज्याचा पेपर फुटला, ती परीक्षा रद्द झाली। त्यानंतर परत परीक्षा झाली, त्या परीक्षेतून लाखो विद्यार्थी पास सुद्धा झाले। त्यांची पुढची प्रक्रिया सुरू असेल, तपास सुरू होता, त्यातील दोषी पकडल्या गेले, त्यांच्यावर कारवाई सुरू होती। त्यामुळे एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि सरकारची भूमिका हीच होती, सरकार जे पटवायचा प्रयत्न इतके दिवस करत होते ते हेच होतं की जी व्यवस्था आहे, जी सरिता मॅम, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतेय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। चव्हाणजी, एक मोठा निर्णय झालेला आहे